आजच्या डिजिटल युगात वाढत्या मोबाईल आणि टीव्हीच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी नवीन सिडको परिसरातील द ग्रोईंग ट्री प्ले अँड प्री स्कूलने पारंपरिक उपक्रमांची अनोखी मेजवानी विद्यार्थ्यांसाठी उभी केली. भातुकली, बाहुला बाहुलीचे लग्न आणि ग्रामीण खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कार व आनंदाचा संगम अनुभवायला मिळाला. स्वर्गीय LBR फाउंडेशन संचलित या शाळेत आयोजित कार्यक्रमाला संचालक योगेश लक्ष्मण रोकडे, मुख्याध्यापिका प्रतिभा योगेश रोकडे आणि उपमुख्याध्यापिका आरती रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रश्मी आहेर यांनी केले. मुख्याध्यापिका प्रतिभा रोकडे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्राचा विचार करून नामवंत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनशक्ती लोणावळा केंद्र संस्थेच्या प्रशिक्षणाचा उपयोग करून विविध उपक्रम राबवले जातात. वाढत्या स्क्रीन टायमिंगच्या पार्श्वभूमीवर मुलांना पारंपरिक खेळांची ओळख करून देणे काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर सिनियर KG विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात पार पडलाय. विद्यार्थ्यांनी वर्षभरात आत्मसात केलेले विविध कलागुण सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. पारंपरिक खेळांच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः बाहुला बाहुलीच्या लग्नाचा सोहळा हा कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं. पारंपरिक वेशभूषेत साजरा झालेला हा सोहळा उपस्थित पालकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने तयार केलेले भोजन देण्यात आले. पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेच्या उपक्रमांचं कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती पाल, सुरक्षा सूर्यवंशी, प्रतीक्षा पवार, फातिमा कुरेशी, सानिका काळे आणि नूतन बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले. दीपिका सचिन पगार, माझ्या मुलीचे नाव मृणाल. ती या स्कूलमध्ये सिनियर KG मध्ये शिकत आहे, द ग्रोईंग ट्री प्ले अँड प्री स्कूल मध्ये. या स्कूलमध्ये विविध प्रकारचे पारंपरिक सण उत्सव साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी आज जो भातुकलीचा खेळ राबवण्यात आला तो अत्यंत उत्कृष्टपणे होता, की जेणेकरून विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळाची जाणीव होईल किंवा मैदानी खेळ त्यांना खेळण्यात येतील अशा प्रकारे त्यांनी हे आयोजित केलेले ते उपक्रम. त्यानंतर अॅन्युअल डे असतो या स्कूलचा, तो त्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डान्स घेतले जातात. त्या डान्सच्या माध्यमातूनही आपल्या परंपरा जोपासल्या जातात. वेगवेगळे सण असो, समारंभ असो किंवा आपले अक्षय तृतीया, गुढीपाडवा किंवा आपले दिवाळी, या प्रत्येक फंक्शन दरम्यान जे आपण साजरे करतो आपल्या घरी, तसेच आपल्या द ग्रोईंग ट्री प्ले अँड प्री स्कूल मध्ये साजरे केले जातात. विविध असे उपक्रम आहेत ज्यापासून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यात मदत होत असते आणि मोबाईल पासून स्क्रीन टायमिंग हा त्यांचा या खेळांमुळे वाचवण्यात येईल किंवा मोबाईल पासून मुलं आपोआप दूर होतील. हे खेळ असे असतात की ज्यांच्यानी त्यांच्या मैदानी खेळ जे आहेत ते विविध चांगल्या प्रकारे मुलं खेळू शकतात किंवा जे सण साजरे करतात त्या सणांमध्ये मुलांना चांगल्या प्रकारे ज्ञान ते देऊ शकतात आणि इथला शिक्षक स्टाफ हा अतिशय उत्कृष्टरित्या खूप चांगल्या प्रकारे मुलांना सांभाळून घेतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला जातो, जो विद्यार्थ्यांना घरून निर्माण करता येत नाही, तो ह्या द ग्रोईंग ट्री प्ले अँड प्री स्कूल मध्ये निर्माण केला. अशा अनेक असे उपक्रम आहेत या स्कूलचे की जेणेकरून जे आपण घरी नाही करू शकत ते या स्कूलमध्ये विविधरित्या चांगल्या रीत्याने साजरे केले जातात. तरी आपण आपल्या पाल्याचा नक्कीच द ग्रोईंग ट्री प्ले अँड प्री स्कूल मध्ये येऊन खात्री करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा अशी मी तुम्हाला विनंती करते. द ग्रोईंग ट्रीच्या माध्यमातून आपण आपल्या पाल्यासाठी एक शैक्षणिक चांगली संधी उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करते किंवा आपण स्वतः खात्री करून घ्यावी, शाळेला भेट द्यावी व आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. नमस्कार, मी अमोल अनिलपुरे. माझी मुलगी अद्विता अमोलपुरे गेल्या 2 वर्षापासून ग्रोईंग ट्री प्री स्कूल या स्कूलमध्ये शिकत आहे. गेल्या 2 वर्षामध्ये शाळेने विविध उपक्रम आयोजित केले. त्याच्यामध्ये मुलांचा जो काही बौद्धिक विकास असेल, सर्वांगीण विकास असेल, तो होण्यास भरपूर मदत झाली. आणि आज शाळेमध्ये भातुकलीचा खेळ आयोजित केलेला आहे. तो पण 2 वर्षापासून केला जात आहे. त्याच्यामुळे मुलांना मोबाईल पासून दूर होण्यास मदत होत आहे. सिडको परिसरात एक चांगली स्कूल आहे, तर याच्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत आहे. थँक्यू. बौद्धिक आणि सर्वांगीण विकास होत आहे. पालकांना नम्र विनंती आहे की सर्वांनी त्यांच्या पाल्यांना या स्कूलमध्ये टाकावे, जेणेकरून त्यांचा विकास होण्यास मदत होईल. नमस्कार, मी रुद्र अजय काळे यांचा म्हणजे त्याचे वडील. आम्ही माझ्या मुलाला द ग्रोईंग ट्री प्ले स्कूल मध्ये प्ले ग्रुप मध्ये टाकलं होतं. गेल्या 2 वर्षापासून तो द ग्रोईंग प्ले ट्री स्कूल मध्ये शिकत आहे.
आणि त्याचं ग्रोईंग आणि एकदम त्याचं माइंड शेपिंग व्यवस्थित चालू आहे. त्यांनी छान पद्धतीने ग्रो केलेला आहे द ग्रोईंग ट्री मध्ये. आणि आता तो पुढे आता सिनियर केजी मध्ये त्याचं ऍडमिशन होत आहे. तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की अशा छान आपल्या सिडको मधील द ग्रोईंग ट्री मध्ये द ग्रोईंग ट्री प्ले स्कूल मध्ये तुम्ही त्याचं आपल्या मुलांचं ऍडमिशन घ्यावं आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीने पुढे भविष्यामध्ये त्यांना चांगलं एक फाउंडेशन मिळेल असं मी सगळ्यांना विनंती करतो. आम्ही गेल्या 2 वर्षापासून इथे द ग्रोईंग ट्री मधले जे काही वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात, जसं की अॅन्युअल डे असेल किंवा त्यांचे स्पोर्ट्स डे असतील किंवा त्यांचा आज भातुकलीचा खेळ हा एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. मुलांना मोबाईल पासून आपण कसं दूर ठेवलं पाहिजे आणि त्यांना व्यवस्थितपणे पालकांनी कसं संस्कार लावले पाहिजे या माध्यमातून द ग्रोईंग ट्री प्ले स्कूल हे आतोनात प्रयत्न करत. मी सर्व टीचर्स आणि त्यांचे जे प्रिन्सिपल्स मॅडम आहेत यांचा मी आभारी आहे की त्यांनी आमच्या मुलांना चांगल्या पद्धतीने संस्कार देण्याचा ते प्रयत्न करतातच आणि ते पुढे करत राहतील. आम्ही पालक म्हणूनही जास्ती वेळ आम्ही मुलांना देऊ शकत नाही कामामुळे, तरी पण द ग्रोईंग ट्री प्ले स्कूल मधले जे टीचर्स आहेत आणि जे त्यांचे प्रिन्सिपल्स आहेत हे छान पद्धतीने त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत. मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो.